नमस्कार मित्रांनो, पेटीएमकडून कशी फसवणूक होते हे मी तुम्हाला सांगतो की ती माझ्याबद्दलच झालेली आहे। मी नेहमीप्रमाणे धंदा झाल्यानंतर मंतरवाडी येथे बाजारे पंपावरती CNG भरावयास गेलो असता दिनांक 30/7/2025 ची घटना आहे। मित्रांनो, CNG भरत असताना माझ्याकडे 3 मुले आली आणि ती म्हणाली, काका तुम्हाला पेटीएमचा साऊंड बॉक्स घ्यायचा आहे का? तर मी त्यांना सांगितले, नको, माझ्याकडे बारकोड आहेत, नको मला तुमचा तो साऊंड बॉक्स, माझ्याकडे बारकोड आहेत। तरी त्यातील एका मुलाने बारकोडचा फोटो रिक्षातील, हे बघा, हा बारकोडचा फोटो काढलाच आणि त्याला बॉक्स नको नको म्हणतोय, तरी त्याने ह्याचा हा नंबर बघा, हा काढलाच फोटो। नंतर म्हणाला, हो काका, चुकून माझ्याकडून फोटो काढला गेलाय, तुम्हाला OTP आला आहे तो मला सांगा। तर म्हणलं, मला बारकोड आहे का, मला तुमचा साऊंड बॉक्स नको म्हणालो। नाही, तोच बंद करण्यासाठी मला फक्त तो OTP नंबर द्या, वरती मला कळवावं लागते, त्यासाठी तुम्हाला OTP आला आहे तुम्हाला सांगा। म्हणून मित्रांनो, मी त्याला OTP सांगितला। नंतर मला संध्याकाळी पेटीएमचा मेसेज आला की साऊंड बॉक्स घेतल्याबद्दल धन्यवाद, की जो बॉक्स मी त्या मुलांकडून घेतलाच नाही तरी देखील मित्रांनो मला धन्यवाद आला। तर मित्रांनो, असे बोलबच्चन करून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा, की जो साऊंड बॉक्स मी पेटीएमवाल्यांकडून घेतलाच नाही। आणि दुसरे असे की 1 रुपयात साऊंड बॉक्स घ्यायचा, नंतर त्याचे भाडे 200 ते 250 रुपये महिना घ्यायचे। मित्रांनो, अशा फसवेगिरी आणि फसवणूक करणाऱ्या काही गोष्टी आपल्यावरती लादल्या जात आहेत। तरी मित्रांनो, अशा गोष्टींपासून सावध रहा। माझ्याकडे बारकोड असताना देखील त्यांनी मला साऊंड बॉक्स दिला आहे, असे दाखवले आहे की तो साऊंड बॉक्स मी त्यांच्याकडून घेतलाच नाही। रिक्षामध्ये बारकोड आहेत, मोबाईलवर कळते, तरी तो सुद्धा साऊंड बॉक्सची गरज काय? फसवेगिरीपासून मित्रांनो सावधान सावधान सावधान। पेटीएमवाल्यांपासून अशी फसवेगिरी होते, त्यांचा धंदा वाढवण्यासाठी रिक्षांना नाहक त्रास दिला जातोय। ही फसवेगिरी बंद करा, बंद करा, बंद करा। धन्यवाद मित्रांनो।